गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 कुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ठरला माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सांबजन पार्वती गोपाल कृष्ण भगवान की जय ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वैन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती पुंडरीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिरामचंद्र भगवान की जय। हरी हरी या महातेजाची निकशी जरी चोखाळो प्रतिबिंब दिशे का गिवशे आकाश हे ना तरी पृथ्वीचे निपाडे कंटाळे जरी जोडी तरी उपमा ज्ञानी घडी पंडुकुमरा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबराय यांनी ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं आणि 38व्या श्लोकामध्ये आलो आणि आज असलेला महान पर्वकाळ दिवस आहे आज मोक्षदा एकादशी आणि विशेष म्हणजे आज गीता जयंती आहे। गीता जयंती म्हणजे काय आहे आणि गीता जयंती का केली, गीता जयंती का करावी की ज्या वेळेला भगवान श्री कृष्ण हस्तिनापूरला शांतीदूत म्हणून आले आणि शांतीदूत म्हणून येऊन
राजा धृष्टराष्ट्राच्या आणि सगळे बसलेली मंडळी धर्मसभेमध्ये आणि धर्मसभेमध्ये बसल्यावर भगवान श्रीकृष्ण शांतीदूत होऊन आले आणि धृष्टराष्ट्राच्या समोर, दुर्योधनाच्या समोर पितामह भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे, खूप काही विद्वान मंडळी बसलेली आहेत आणि त्यांच्या पुढे भगवान श्रीकृष्णाने प्रस्ताव टाकला आणि म्हणतात की बाबा हे युद्ध होण्यामध्ये काहीही रुची नाही आणि युद्ध करून याच्यामध्ये कोणाचं काही फल नाही आणि कोणाला याच्यात काही मिळणार नाही. तर तुम्ही काय करा, पांडवाला जसं जमल तेवढं राज्य द्या असं समजून सांगत असताना धृष्टराष्ट्राच्या बी लक्षात येईना आणि दुर्योधनाच्या बी लक्षात येईना. आता ह्या दोघाच्या लक्षात न आल्यामुळं आता ह्या लोकाचा तर विलाज चालणार, खूप ज्ञानी असून सुद्धा त्यांचा विलाज चालला नाही. तसं आणि शेवटी असा निर्णय झाला, भगवान श्रीकृष्णाला बंदी करण्याचा योग आला दुर्योधनाच्या याच्याकडून आणि भगवान परमात्मा रागाले आणि त्यावेळेला चक्र हातात धरलं. पण खूप मोठा अनर्थ होणार होता. पण तेच दुर्योधनाच्याही लक्षात आलं नाही आणि त्याच्या वडिलाच्याही लक्षात आलं नाही. धृष्टराष्ट्र तो राष्ट्रच काय झाला, धृष्ट आहे, दुष्ट आहे, गुणदृष्ट आहे, धृत माणूस होता. तसा धृत माणूस ज्ञान सांगतो पण त्याच्या ज्ञानामध्ये काहीतरी लोभ दडलेला. धृत माणूस कसा असतो, बोलायला ज्ञान सांगतो, दिसायला ज्ञानी दिसतो, पण त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या राहण्यामध्ये खूप काही दडलेलं. सांगताना चांगलं बोलतो, जसं काय माझं हितच करणार, जसं काय माझं कल्याण करणार असं बोलतो. पण जे बोलतात त्या स्थितीत बोलत नाही. बोलण्याचा रंग वेगळा असतो आणि मधून काम करून घेण्याचा रंग वेगळा असतो. राजकारणी खूप काही बोलतात आणि एक बार निवडून आले की काहीच करणार, काय करतात, काहीच करणार. पाया पडतील ऐन टायमाला, हात चोंबाळतील, हे करते, माझाच आहे, तुझाच आहे, तुझ्यापाशी लय दिवस राहिलो, असं काय बी म्हणतात. तसं की त्याच वेळेला काहीही जमलं नाही म्हणून युद्धाचा प्रसंग ठरला आणि युद्धाचा प्रसंग ठरल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने 2 बार संधी दिली होती धृष्टराष्ट्राला. पण आंधळा असल्यामुळे दृष्टीने आंधळा, अंतकरणाने आंधळा, बुद्धीने आंधळा आणि डोळ्याने आंधळा, अशी 4 आंधळे माणसं असतात बरं का. डोळे असून जमत नाही, डोळ्याने जरी डोळं झाला पण बुद्धीने आंधळा आहे, दृष्टी आंधळी आहे. का बरं, त्या दृष्टीला ज्ञान नाही. अंतकरणात म्हणजे सगळ्या गोष्टीने आंधळा असतो, त्याला धृष्ट राष्ट्र म्हणतात. तो दृष्ट असतो म्हणजे धूर्त राहतो माणूस, त्याचं कोणालाच मेळ बसत नाही. एवढा गोड बोलणार, छे इटू महाराजाला जोड नाही हो, असा माणूस बी नाही आमच्या गावात. इटू महाराज फुगला, पोराची स्तुती करते, बायकोची स्तुती करते, लेकराची स्तुती करते, असा तो धूर्त माणूस, तो मूर्ख माणूस असतो, त्याला खळ म्हणतात. ज्ञानोबर आहे खळ. आणि असा एवढं ज्ञान सांगले त्यानंच नाही, भगवान श्रीकृष्ण सोडून द्या,
पण विदुर काकाने सुद्धा खूप काही बोलले. विदुर काकाचंही मानलं नाही, भगवान श्रीकृष्णाचं मानले नाही. आणि युद्धाचा प्रसंग झाला. आणि युद्धाच्या दोन्ही मध्यभागामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाचा रथ मध्यभागी गेला आणि त्यावेळेला अर्जुनाची दृष्टी इकडे तिकडे पाहते. आणि इकडे तिकडे पाहत असताना कोण गुरु आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, हे सगळे आणि 900, 100, 101 कौरव, हे सगळे भाऊ आहेत. आता यांना मारून आपल्या पदरात काय पडणार आहे? भावाला मारावं ना आपण राज्य करावं, काय बरोबर आहे का? असं त्याच्या डोक्यात विचार आला आणि तो भ्रमामध्ये गप्प बसला. भगवान श्रीकृष्ण आज डिसेंबर महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या मोक्षदा एकादशीला आज भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. तो आजचा दिवस आहे. नक्षत्र तोच आहे, तिथी तेच आहे आणि महिना तोच आहे. ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर 40 मिनिटं गीता उपदेश केली. किती? 40 मिनिटं गीतेचा उपदेश केला. तो दिवस आजचा आहे. म्हणून आज जो गीता पाठ करेल त्याच्या इतका पुण्यवान कोणी नाही. आज गीता ग्रंथ दान करेल त्याच्या इतका पुण्यवान नाही. जो गीतेचं नाव घेईल त्याच्या इतका धन्यवान कोणी नाही. आणि जो गीता सांगणारा श्रीकृष्ण आहे त्याचं नाव घेतला तर त्याच्या इतका परम पुण्यवान कोणी नाही. म्हणून आम्ही आज श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव याच्यासाठी आज ही प्रार्थना केली. म्हणून आजचा दिवस हा परम भाग्याचा आहे, गीता जयंती. तर ह्याच पर्व काळावर नोव्हेंबर महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी असं कोणी दान करेल, ज्ञानाचं दान करेल, ग्रंथाचं दान करेल, पुस्तकाचं दान करेल, अन्नाचं दान करेल, अनेक प्रकारचं जो दान करतो तो त्या दानाने तो पवित्र होतो. त्या ज्ञानाने आज काय होतो? पवित्र होतो. ज्ञानाचं दान केलेलं ते दान स्वीकारल्याला सुद्धा मनुष्य आज पवित्र होतो. म्हणून आजचा दिवस परमभाग्याचा आहे. गीता जयंती आहे आणि त्याच गीतेचा आज प्रकाशित झालं आणि त्या काळापासून आतापर्यंत गीता जयंती सुरुवात आहे. गीता हे आजच भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पडली आणि फक्त 40 मिनिटं सांगितलेली. गीता 40 मिनिटं सांगितली आणि त्याच्यावर विचार 18 दिवस सांगितले. युद्ध 18 दिवस चाललं पण गीता 40 मिनिटं सांगितली. फक्त 40 मिनिटं सांगितली. मग आयुष्यभर सांगायचं राहते ना. तज्ञ पुरुषाला आयुष्यभर सांगून जमणार नाही. खरा शिष्य 40 मिनिटातच त्याचा उदय होतो. बरं का? पण तो तसा तो तयार असतो. आता आयुष्य चाले तरी कळत नाही, त्याला काय करावं? भांडच तसा आहे. काश्याच्या भांड्यात भाजी ठेवायटून जाते का नाही? काश्याच्या मडक्यात ठेवा बरं इथे का? 2 दिवस येत ना. ते भाजलेलं असतं ना, मातीचं थंड वातावरण आहे त्याचं. तसं आज ही गीता जयंती असल्यामुळं भगवान श्रीकृष्णाला नमन करावं. भगवान श्रीकृष्णाचं आज गुणगान गावं. काय गुणगान गावं? वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं
कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय परमात्मेन हरे. म्हणजे श्रीकृष्णाचं नाव मोठ्या उत्सवाने आनंदाने आज या जयंतीच्या निमित्ताने घेतला तर तो काय होतो तर महाराज सांगतात श्रीकृष्णाचं नामस्मरण केल्यामुळं त्याच्या हृदयामध्ये जसा सूर्य प्रगट झाला की तो तेजाने प्रगट होतो आणि तेजाने प्रगट झालेला सूर्य ह्या जगतामध्ये या पृथ्वी तलामध्ये अंधकार काय करतो नाहीसा करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बाबा या महातेजाची निकषे जरी चोखाळू प्रतिबिंब दिशी का गिवसिले गिवशी आकाश हे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात जसा जर सूर्याच्या कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज लागेल किंवा आकाशाला आपल्या कवळ्या कवठाळता येईल का. सूर्याच्या प्रकाशाचा जसा अंत नाही आणि आकाशाला कवळाटीत घेता येतं का नाही. आकाशाला कवळाटीत घेता येत नाही आणि सूर्याच्या तेजाचा अंत कुठपर्यंत प्रकाश असेल. बघायला गेलं तर म्हातारा मरून जाईल. पताच लागणार. जाईल का कुठवर बी जा प्रकाश आहे कुठपर्यंत जा. एखाद्या वेळेला पृथ्वी संपेल का बरं आधीमध्ये समुद्र आहे संपणार बरोबर. आधीमध्ये समुद्र असल्यामुळं पृथ्वीचा लय होईल पण सूर्य तुम्हाला कुठंच अपुरा दिसणार नाही. जसा आकाश आणि सूर्य कुठंच अपुरा नाही. पृथ्वी हजार हजार किलोमीटर मध्ये समुद्र आहेत. 4-4 हजार किलोमीटरचे समुद्र आहेत त्याच्यात पृथ्वी नाही. पण आकाश कुठवर बी जा तिथपर्यंत आकाश आहे. तुम्ही मरेपर्यंत पहा 1000 जन्म घेत राहा तुम्हाला आकाशाचा अंत लागणार नाही आणि त्या आकाशाला तुम्हाला कवटाळीत धरता येणार. ज्याचा अंत नाही तर त्याला कवलाटीत धरताच येत नाही. तसा प्रकाशाचा सुद्धा अंत नाही तर त्याच्याजवळ तुम्हाला जाणं शक्य नाही. तसं ज्ञान कसं आहे त्या ज्ञान एक बार तुमच्या हृदयात झालं की त्याला अंत नाही आणि त्याचा विसार नाही. असं ज्ञान त्या प्रभूच्या श्रीकृष्णाच्या नामामध्ये आहे आणि तेच नाम फक्त श्री गुरुकडे आहे. गुरुच्या मुखातून घेतल्याच्या नंतर त्या नामाने तेज प्रगट होतो असं भगवान श्रीकृष्ण सांगतात की बाबा तुम्ही काय करा. एवढं तेज आहे. कशाचं तेज आहे सूर्याचं आहे. मग सूर्याच्या तेजापुढे दुसरी वस्तू कशाची आहे का हो बर. पृथ्वीच्या वजनावरती दुसरी काही वस्तू आहे का नाही. तसंच प्रकाशापुरती दुसरी वस्तू नाही आणि आकाशासारखी दुसरी नाही वस्तू आहे का. आकाशाचा अंतच नाही तर त्याला कोवळाटीत धरायला गेला असं जमत कोणी शक्य आहे का. तसं ज्ञानाचाही अंत नाही आणि तेच ज्ञान फक्त श्री गुरुच्या हृदयामध्ये आहे आणि तेच म्हणजे त्या ज्ञानाचं स्वरूप ब्रह्म आहे. ज्ञानाने काय होतो ब्रह्मस्वरूप होतो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात अरे बाबा जर सूर्याच्या कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज लागेल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येईल काय येणार नाही. तसंच तरी पृथ्वीची निपाडे कंटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा. अर्जुना हे बघ पृथ्वी किंवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू जर सापडेल तर अर्जुना ज्ञानासारखी दुसरी वस्तू संभावेल. काय म्हणले पृथ्वीच्या वजनासारखी वस्तू आहे का. पृथ्वीचं किती वजन आहे माहित आहे. तिचं वजन करता येईल कोण करणार करूच शकत नाही. तर तसं ज्ञानाचा विचार कोणीही करू शकत नाही. ज्ञान कोणाकडे आहे हो
पण कोणचं ज्ञान आहे? हम्म. ज्ञानाचा विचार पाहिजे का नाही? ते ज्ञान पैगांबरवे ते ज्ञान पाहिजे. आणि ते ज्ञान कुठं आहे? तर श्री गुरु. ते गुरु ते ज्ञान, ते गुरुपशीच ज्ञान आहे. बाकी तुम्हाला कुठंही ज्ञान मिळणार नाही. मग तुम्हाला ज्ञान मिळेल, अनेक लक्षणाचं ज्ञान मिळेल, पोट भरण्याचं ज्ञान मिळेल, संसार करण्याचं ज्ञान मिळेल, कला अवगत करण्याचं ज्ञान मिळेल, कीर्तन सांगायचं मिळेल, लोकाला बोलायचं मिळेल. पण जो आत्मसाक्षात करून देतो, आत्मस्वरूपाशी एक होतो, कथा करतो म्हणजे ज्ञान नाही, हम्म. कीर्तन करतो म्हणजे ज्ञान नाही, भागवत सांगतो म्हणजे ज्ञानी नाही, चमत्कार दाखवतो म्हणजे ज्ञानी नाही, आणि काही वाटेल त्याचा आकार करून दाखवतो ज्ञानी नाही. हा नाशिवंतच आहे. जे दाखवतो ते नाशिवंत दाखवतो. जे शाश्वत आहे ते दिसत नाही, न दिसणारं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान फक्त श्री गुरुकडे आहे. मग आता भागवत खूप सुंदर सांगणारे महाराज, महाराजाकडे गेलं का खूप चमत्कार दाखवतात. चमत्कार दाखवणारे साधू असतात, चमत्कार करतात. हे सगळं ढोंग आहे. आणि अशा लोकांच्या बळी पडणारे हे पण ढोंगीच असतात. बळी पडणारे कोण असतात? ढोंगीच असतात. ढोंगाला ढोंगी, गधे को गधा मिला हो गए दो बात, सज्जन को सज्जन मिला तो हो गए दो बात, आणि गधे को गधा मिला तो खा गए दो लात. गाढवाला गाढव मिळाले, त्याने त्याच्या तोंडावर हाणते, ह्यानं त्याच्या तोंडावर हाणते. आणि सज्जनाला सज्जन मिळाला तर चार दोन गोष्टी ऐकायला मिळतात. तसं महाराज सांगू लागले की बाबा तू काय कर, हम्म. पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू जर सापडेल तर अर्जुना ज्ञानासारखी दुसरी वस्तू संभवेल का? अरे बाबा, पृथ्वी सारखी वजनदार वस्तू तर नाही, ज्ञानासारखी वस्तू आहे का? ज्ञान कसं आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. त्या ज्ञानाला रूप नाही, त्या ज्ञानाला रंग नाही. ज्याच्या ज्ञानाला रूप आलं ना तो सांगत राहतो, ज्याच्या ज्ञानाला आकार आला तो चमत्कार करतो, ज्याच्या ज्ञानाला अनुमोदन झालं तो काहीतरी बोलतो, काहीतरी दाखवतो, नको तेच दाखवून माणसाला फसवून जातो. आपण फसतो पण दुसऱ्यालाही फसवतो, ना आपली कीर्ती वाढतो, त्याच कीर्तीमध्ये मातीत जातो. साधू संत त्याला कशाचाच अंगीकार केल, काही न लगे एक बाहूची कारण, काय लागत नाही. तुका म्हणे न विठोबाची. तुकाराम महाराज म्हणले मला काही लागत नाही, कशाचीच अपेक्षा नाही. तसं या जगतामध्ये, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये काय आहे? एक ज्ञान पवित्र आहे. आणि ते पवित्र ज्ञान, पवित्र वस्तू फक्त साधूच्या मुखात आहे, साधूपाशीच आहे, बाकी कोणाकडे नाही. बाकीकडे तुम्हाला हम ढोंग काही बी अनेक भेटतील, पण खरं स्वरूप, खरं तत्व, खरं ज्ञान, त्या ज्ञानाला प्राप्त होण्यासाठी अनेक वर्ष घालवावं लागतं. सहज प्राप्त होत नाही आणि सहज मिळण्यासारखं नाही. मिळतं हालर एवढे फेडायचं म्हणलं तर 4 वर्ष घालावं लागतं. सहज मिळते त्याचे पैसे फेडायला. मिळणार. एक मोटरसायकल आणायला 5 वर्ष हप्ते फेडावं लागू लागले. तसं एवढं मोठं ज्ञान प्राप्त होण्यासाठी तुम्हाला 1 आणि 2 दिवसात प्राप्त होते का? त्याच्यासाठी तुम्ही बी काही करावं लागेल का नाही? मेहनत करावं लागेल का नाही? गाडी उचलली म्हणजे त्याचे हप्ते फेडायला मग कुठून आणायचे? रोज एकाची मागायची. ज्याचं मागून फेडलं त्याचे कोण कवा फेडावं, ह्याचे कवा फेडावं? करावं लागेल का नाही? आम्ही गाडी उचलली, हप्ते उचलले, ठीक आहे, पण हप्ते उचलले आम्ही, दुसऱ्याचे उचलावून हप्ते भराव, मग त्याचे कवा द्यावं आणि ह्याचे कवा द्यावं? 1 हप्ते होत्यात की 2 होत्यात? 2 झाले. एकामुळे काय झाले? 2 झाले. मग त्याच्यासाठी ह्याचे उचलण्यापेक्षा काम केल्यावर बरं नाही? तसं ज्ञानाचं काम करा, बुद्धीचं काम करा, तत्वाचं काम करा.
इकडे तिकडे भटकण्यापेक्षा तिथे ठामपणाने राहा, त्याचं काम करा, तो तुम्हाला देणार. काम असून बोंबलत फिरल्यावर कसं वाटतं? काय भेट काय भेटणार? तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणू लागले की अरे बाबा, पृथ्वीच्या पेक्षा दुसरं काहीही वजनदार नाही. तर तसं ज्ञानापेक्षा दुसरी या जगात वस्तू वस्तू नाही. नाहीच. आणि ते ज्ञान अवगत करण्यासाठी, त्या ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी, ते ज्ञान हस्तगत करण्यासाठी, त्या ज्ञानाशी एकरूप होण्यासाठी साधू संतांच्या वाङ्मयाची गरज आहे, साधू संतांच्या सेवेची गरज आहे, आणि साधू संतांच्या अंतकरणातून त्याचं चिंतन करणं हे विशेष आहे. अशी जर भक्ती झाली, अशी जर सेवा झाली, असा अनुवाद झाला, असा संवाद झाला, तर काय त्या उरले वेगळे अनेक, मग तिथं काही कमी पडणार नाही. आणि तिथंच सांगू लागले, मागे पुढे उभा राही सांभाळितो, आलिया आघात निवारावे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून महाराज सांगतात, मनोनी बहुत परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता, ही ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची अथी. तुट्टी करायचं. महाराज म्हणू लागले, अरे बाबा हे पहा, म्हणून पुष्कळ प्रकाराने अनेक वेळा विचार करून पाहता ह्या ज्ञानाची पवित्रता एका ज्ञानालाच आहे. महाराज म्हणू लागले, म्हणून बहुत परी पाहता, पुढता पुढते निर्धारिता, ही ज्ञानाची पवित्रता ज्ञानेची अथी. ह्या ज्ञानाची गोष्ट, ह्या ज्ञानाची कथा, ह्या ज्ञानाची पवित्रता पुन्हा पुन्हा सापडत नाही, पुन्हा पुन्हा पदरात येत नाही, आणि कोण्याही किमतीने याची गणना करता येत नाही. असं जे ज्ञान आहे, तर ते ज्ञान, या ज्ञानाची गणना करता येत नाही असं ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान फक्त कुठं असतं, तर गुरु ते ज्ञान. राहू दे, चार्जिंग आहे त्याच्यात. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. तर ज्ञानोबराया काय म्हणतात, बाबा रे, आता म्हणून बहुत परी पाहता, पुढता पुढती पंडू सुथा, हे पुढता पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीच जाणे. आता आपण ही ओवी उद्याच्याला घेऊ. झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी, श्री गुरुच्या चरणी, तुकोबरायाच्या चरणी, आणि आज गीता जयंती आहे, त्याच भगवान माता गीतेच्या चरणी, आणि जिथून गीता निर्माण झाली, ज्याच्यासाठी निर्माण झाली, त्याच अर्जुनाच्या चरणावर नतमस्तक साष्टांग. ज्ञानोबराया ज्याचा आवडीने विचार करतात, तसंच कोटी कोटी नमन. आणि ज्याच्या मुखातून निघाले भगवान श्रीकृष्णाला माझा प्रणिपात. कुंडली कुरडा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 तुकाराम. आधा विश्वात्मके देवी निवागेद्मदुषावे, सोडीमध्ये द्यावे पसाय दान हे, जे कळांची वैकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, परस्परे सर्व मैत्र जीवांचे, रीतांची तिमिरदाओ, विश्वसव धर्म पावो, जेवंची तो ते लावो, प्राणीजात वर्षेद सकळ मंगळ विश्वार निष्ठांची मांदियाळी, अनवरत मंडळी भेटू द्या. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलजी चरणाव चंद्रमेघे अलंछना, मारतंडजी स्थापन ती श्रवाईसला सज्ज सूर्यदेव. किं बहुना सर्व सुखी पूर्ण होन तिही लोकी,
भजो यादी पुरुषी अखंडित आणे ग्रंथ बुजवे विशेष लोकविये द्रष्टा द्रष्टविये व्हावे एत म्हणे श्री शेषराव हा होईल दान पसाव येणे विज्ञान देव सुख्या झाला येणे विज्ञान देव सुख्या झाला ओम शांती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे पारणी देह माझा पडावा उपेक्षू नको पूर्णवंतानंता रघुनायका मागणीची आता जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय.